त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहे. 2 करंट कॅरिंग कॉइल्स हॅव रेडाय R and 2R. तर 2 करंट कॅरिंग कॉईल दिलेले आहे आणि त्याची जी रेडियस आहे, तर पहिल्या कॉईलची जी रेडियस आहे R1 ती दिलेली आहे तुम्हाला R इतकी, आणि दुसऱ्या कॉईलची जी रेडियस आहे तर ती दिलेली आहे 2R इतकी दिलेली आहे. ओके, पुढे अँड हॅव सेम मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर्स. तर सेंटर्सला जी मॅग्नेटिक इंडक्शन आहे ती कशी असणार, सेम. मग B1 इज इक्वल टू काय आला, B2. द रेशो ऑफ व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस देम इज. तर त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज अप्लाइड करणार आहे त्याचा रेशो किती असणार ते फाईंड करायचं. मग तो V1 घेतला आणि दुसरा काय घेतला V2. याचा रेशो आपल्याला या ठिकाणी काय करायचा, फाईंड करायचा आहे. ओके, तर हा रेशो आपल्याला फाईंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2011ला आलेला होता. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 1:2, बी ऑप्शन आहे 2:1, सी ऑप्शन आहे 1:4 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 1:8. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण त्याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके, तर सर्वात पहिले तुम्हाला जी कंडिशन दिलेली आहे तर त्या कंडिशनचा आपण या ठिकाणी काय करणार, वापर करणार. आणि ती कंडिशन काय दिलेली आहे, B1 इज इक्वल टू B2. दोघांचं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन, ते काय असणार आहे, सेम. ओके, सर्क्युलर कॉईल असणार आहे आणि सर्क्युलर कॉईलचा जर तुम्ही बीचा जर फॉर्म्युला घेतला तर हा बीचा फॉर्म्युला असतो μ0I टोटल डिवायडेड बाय 2R इतका असतो. ठीक आहे, मग B1च्या जागी मी काय टाकणार, μ0 करंट असतो तुमचा I1 डिवायडेड बाय 2 कॉन्स्टंट आहे आणि त्याची जी रेडियस आहे ती किती राहणार, R1. B2च्या जागी टाकू आपण μ0I टोटल डिवायडेड बाय 2R2 इतका घेणार. ओके, तर हे झालं तुमचं पहिलं कंडिशन. आता याच्यात बऱ्याचशा टर्म्स काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. जसं की इथला I2, इथं करंट I2 राहील आपला, हा करंट I2 असेल. ठीक आहे, आता काही टर्म्स याच्यात काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. तर बघू आता, जसं की इथला μ0 आणि इथला μ0 काय झाला, कॅन्सल. इथला 2 आणि इथला 2 काय झाला, कॅन्सल. मग रिमेनिंग टर्म्स आपण पुन्हा या ठिकाणी काय करणार, तर राईट करणार आहे. तर रिमेनिंग टर्म्स काय दिलेलं आहे या ठिकाणी राहिलेलं, I1 त्याला डिवाइड करायचं कशाने, तर I2ने. आणि इकडे आता I2 इकडे घेतला म्हणजे R1 इकडे जाणार. ओके, मग तो काय भेटला, R1 डिवायडेड बाय काय, R2. ओके, आता मला R1ची व्हॅल्यू दिलेली आहे, R2ची पण व्हॅल्यू दिलेली आहे, तर ते आपण या ठिकाणी पुट करून टाकू. मग I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू R1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, R इतकी दिलेली आहे, ते या ठिकाणी पुट करू. R2ची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 2R इतकी दिलेली आहे, ते या ठिकाणी आपण पुट करणार आहे. आता नेक्स्ट केसमध्ये RR काय होणार आहे, आपला कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, R आणि इथला R काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे आपला I1 डिवायडेड बाय I2 जो असणार आहे तो भेटेल आपल्याला 1/2 I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. ओके, पण आपल्याला ये नाही फाईंड करायचं, आपल्याला काय फाईंड करायचं, V फाईंड करायचा, व्होल्टेजचा रेशो या ठिकाणी फाईंड करायचा, पोटेन्शियल डिफरन्स. त्यासाठी आपण यूज करणार आहे ओहम्स लॉ. मग या ठिकाणी यूज करू अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ जर घेतला तर ओहम्स लॉ आहे आपला V इज इक्वल टू IR. ओके, तर आपल्याला या ठिकाणी V जर फाईंड करायचा असेल तर I लागणार आहे. आयचा ऑलरेडी आपण रेशो फाईंड केलेला आहे. राहिला कोणता, R म्हणजे काय, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स जर घेतला वायरचा, रेजिस्टन्स ऑफ द वायर आर डायरेक्टली प्रपोर्शन असतो लेंथ ऑफ द वायर अँड इन्व्हर्सली प्रपोर्शन असतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट घेतो रो. या रोला म्हटलं जातं रेजिस्टिव्हिटी. ओके, या ठिकाणी जो एरिया वापरणार आहे तो एरिया असेल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर घेतला तर तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन राहील आपला πr². मग या टर्ममध्ये बऱ्याचशा टर्म्स आपल्या काय कॉन्स्टंट आहे, जसं की रो आणि यल या दोन्ही टर्म कॉन्स्टंट आहे, कारण की रो पण दिलेला नाही, यल पण दिलेलं नाही. पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते 3.142. मग आपल्याकडे फक्त एकच राहिला तो म्हणजे काय, R². म्हणजे हा रेजिस्टन्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शन असेल R² वरती. ठीक आहे, मग आता आपल्याकडे 2 टर्म्स आहे. तर एक काम करू, आता याला R1 आणि R2चं जर फाईंड केलं, R1 डिवायडेड बाय R2 जर घेतला तर तो याचं रेसिप्रोकल करावं लागेल. मग वरती R2 घेणार आणि खाली काय घेणार, R1, त्याचं काय करणार, स्क्वेअर करणार. R2ची व्हॅल्यू दिलेली आहे, R2ची व्हॅल्यू किती आहे, 2R. या ठिकाणी आपण पुट करणार 2R. R1 जो दिलेला आहे तो आहे R, तो या ठिकाणी आपण पुट करणार आणि त्याचं काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. इथला R आणि R काय झाला, कॅन्सल. मग रिमेनिंग करायला फक्त 2. 2चा स्क्वेअर जर केला तर तो भेटेल 4.
मग हा जो R1 अपॉन R2 याचा रेशो किती भेटणार तर 4. याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. ओके, आता आपल्याला नेक्स्ट टर्म या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं, तो म्हणजे काय V फाइंड करायचं, बरं का नाही. मग या ओहम्स लॉनुसार जर घेतलं तर V1 डिवायडेड बाय V2 जर घेतला तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू असतो IR. मग I1 घेणार, R1 घेणार. ओके, आणि V2 जर घेतला तर तो असेल I2 R2 इतका राहील. ओके, I1 अपॉन I2 ची व्हॅल्यू दिलेली 1/4, या ठिकाणी आपण पुट करून टाकू 1/2 सॉरी फ्रॉम इक्वेशन 1. आणि R1 डिवायडेड बाय R2 जर घेतला त्याचा रेशो किती तर 4. ओके, हे कुठून आलं ते आपल्याला या ठिकाणी राईट करता येईल फ्रॉम इक्वेशन 1 and 2. तर 2वरून आपण हे या ठिकाणी राईट केलेलं आहे. 2च्या टेबलमध्ये 4 आहे, 2 1 जा 1 2 2 2 जा 4. ओके, तर आपण त्याला काय करू तर या ठिकाणी डिवाइड करू. 2 1 जा 1 2 2 जा किती राहिला 4. मग हा जो रेशो आहे तो किती राहणार तर 2. आणि जर फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही याला as2 1 लिहू शकतात. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर याचा जो रेशो आहे V1 अपॉन V2चा तर तो असणार आहे 2:1. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच आपलं 2:1. ओके, क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन बी.